नमस्कार मित्रांनो, मी श्याम पाटील. मित्रांनो, रब्बी हंगामातील ही पीक पाहणी करण्यासाठी उरलेत फक्त काहीच दिवस. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी ई पीक पाहणीची मुदत, अंतिम मुदत कधीपर्यंत आहे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी कशी करायची, हेही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, रब्बी हंगाम 2025-26 साठी ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आणि या रब्बी हंगामातील ई पीक पाहणी करण्याची मुदत ही 1 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. या तारखेच्या आत आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. आता मित्रांनो, तुम्हाला ई पीक पाहणीची मुदत तर समजलेली आहे. पण ही ई पीक पाहणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण कशी करायची, हे जाणून घेऊ. इथं पहिल्यांदा आपण प्ले स्टोअरवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ई पीक पाहणी असं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर ते ॲप्लिकेशन तुम्हाला दिसून येईल. हे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करायचं. आता हे आपलं ॲप ओपन झालेलं आहे. ते जे काही परमिशन मागतं, हे ॲप्लिकेशन जे काही परमिशन मागते त्या परमिशन आपण द्यायच्या आहेत. त्या परमिशन दिल्यानंतर आपण निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे मी माझा जो काही महसूल विभाग आहे तो मी निवडलेला आहे. त्यानंतर मी ग्रीन बटनावरती क्लिक केलेलं आहे. इथे शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं. इथे आपला मोबाईल नंबर मागतं, तिथं आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. इथे आपला मोबाईल नंबर प्रविष्ट केलेला आहे. आता सांकेतांक पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर 4 अंकी आपल्याला सांकेतांक मिळेल. तो इथे आपण टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं. इथे आपल्याला खातेदाराचे नाव निवडा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामधून आपले नाव निवडायचं. त्यानंतर पुढची आपल्याला स्क्रीन दिसते ती पीक माहिती नोंदवा. तर इथे आपल्याला खाते क्रमांक, जो आपला खाते क्रमांक आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर गट नंबर आपला निवडायचा. गट नंबर निवडल्यानंतर हंगाम निवडायचा आहे, तो रब्बी हंगाम. इथे पिकाचा वर्ग निवडायचा आहे. पिकाच्या वर्गामध्ये तुम्हाला मिश्र पीक आहे की निर्भय पीक आहे हे निवडायचं आहे. त्यानंतर पीक कोणतं आहे ते निवडायचं. त्यानंतर पूर्ण क्षेत्र भरा. जेवढं क्षेत्र असेल तुम्ही तेवढं क्षेत्र भरा. त्यामुळे जलसिंचनाची साधनं कोणती आहेत ती निवडायची आहेत. त्यानंतर तुमची पेरणीचा दिनांक जो आहे तो इथे टाकायचा आहे. कोणत्या महिन्यात पेरलेला आहे, किती तारखेला पेरलेलं आहे ते टाकायचं आहे. आणि आपण पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं. मित्रांनो, परत एकदा आपण पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या रानाचं, तुमच्या पिकाचं छायाचित्र काढायचं आहे आणि बरोबर या चिन्हावरती टिक मार्क करून सबमिट करायचं आहे. ही सर्व माहिती सबमिट करायची.